आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरीपासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अँकरच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ज्वारीचा पेरा घटलाय. यंदा फक्त 227 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. ज्वारीचे पीक खरीप आणि रब्बी हंगामात देखील घेतले जाते. ज्वारी पिकापासून शेतकऱ्यांना धान्य तसेच जनावरांसाठी लागणारा चारा देखील मिळतो. 5 वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन होते. आज शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशूंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना चाऱ्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्वारीच्या क्षेत्रात देखील कमालीची घट दिसून येते. पंजाब कृषी विद्यापीठातील प्रग क्षेत्रावर जीएम मक्याच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. हा प्रकार देशातील कोट्यावधी नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा असल्याने ही चाचणी तात्काळ रद्द करावी अशी मागणी भारतीय किसान संघाचे महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. शेतकऱ्यांना 6% व्याजदराने पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या 1% व्याज सवलतीपोटी 20,56,00,000 रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ज्या बँका शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज पुरवठा